जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सुरू होती। या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला केंद्र सरकारकडून 2.5 लाख तर राज्य सरकारकडून 50,000 रुपये इतकं अर्थसहाय्य दिलं जात होतं। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणं आवश्यक होतं। विवाहाच्या 1 वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणं आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणं आवश्यक होतं। मात्र केंद्राकडून मिळणारं अनुदान अचानक बंद करण्यात आलंय। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याची कोणतीही माहिती नाही। त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जाते। आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संघटनांनीही या निर्णयावर संताप व्यक्त केलाय। आम्ही गेली काही वर्ष आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र चालवतो आणि आमच्याकडे येणारे जे तरुण तरुणी असतात, या तरुण तरुणींना त्यांची कुटुंब, त्यांचा समाज, त्या आजूबाजूचे लोक साथ देत नाहीत आणि अशा मुलांना आर्थिक मदत करणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकार आपल्या वतीने त्यांना काही निधी देत होतं। हा निधी बंद करणं म्हणजे आंतरजातीय विवाह होऊ नयेत असं विवाह करणाऱ्या तरुण मुलांना जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी सरकार त्यांच्या बरोबर नाही असं चित्र निर्माण होतं असं आपल्याला वाटतं। त्यावेळेचे जिल्हाधिकारी डी.टी. जोसेफ यांच्या हस्ते आम्ही लग्न लावलं, देवरासाहेबांच्या हस्ते आम्ही लग्न लावून श्रीपतराव बोंद्रे दादा, मलामादे, सदाशिवराव मंडलिक, बाळासाहेब माने, वसंतदादा पाटील अशा सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गज लोकांना घेऊन मी आंतरजातीय विवाह लावून त्यांच्या हस्ते त्यांची सत्कार घडवून हे महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधीचं स्वप्न आहे आणि ही जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम आहे, एक सामाजिक काम आहे। म्हणून मी हे 100 आंतरजातीय विवाह आजपर्यंत मी लावलेले आहेत आणि आत्ताच ही गोष्ट मला ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलेलं आहे। मी या घटनेचा निषेध करतो। यासाठी आता आम्ही आंदोलन उभारणार आहे आणि हे आंतरजातीय विवाह पुन्हा चालू करावं अशी शासनाकडे मागणी करणार आहोत। केंद्राकडून अर्थसहाय्य बंद झाल्याची माहिती अनेक आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना नाही। त्यामुळे अजूनही काही जण जिल्हा परिषदेत या योजनेच्या माहितीसाठी येत आहेत। समाजातील जातीय विषमता कमी व्हावी या उद्देशानं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली असली तरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार अशा योजना बंद करते की काय अशी शंका उपस्थित होतीये।